नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण पनीर पकोडा आणि वेगळ्या प्रकारची पुदिन्याची चटणी ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. प्रथम आपण पुदिन्याची चटणी करणार आहोत. त्यासाठी इकडे मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप कोथिंबीर आणि 1 कप पुदिना, कांदा व 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मग एक अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर भाजलेली चणा डाळ घालून घ्यायची आहे. आलं आणि लसूण घालून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायचे आहे. जिरं पावडर घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये काळं मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घालून मिक्सरला याची बारीक पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी चटणी झाली पाहिजे वेगळ्या प्रकारची मस्तपैकी. त्यानंतर आपण बेसनाचं बॅटर करणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप बेसन, 1 चमचा मैद्याचं पीठ आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, जिरं घालून घेतलेला आहे. मग हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर कोथिंबीर व आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. असं बॅटर झालं पाहिजे पाणी घालून. त्यानंतर इकडे मी पनीरचे असे काप केलेले आहेत तुकडे. पाव किलो पनीर इकडे मी वापरलेलं आहे. आपण आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. फ्राय पॅनमध्ये असं तेल घालून घ्यायचं आहे. 1 चमचा बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये व असे पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये आपण आता शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही असे दुसऱ्या बाजूने असे शेकून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवर आपले पनीरचे काप तयार झालेले आहेत. आपण आता हे बेसनाच्या बॅटरमध्ये असे डीप करून घ्यायचे आहेत. तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता हे तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले पनीर पकोडे तयार झालेले आहेत. मस्तपैकी पुदिन्याची चटणी बरोबर खाऊ शकता. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.